रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. धुमाळी दीपचंदी द्रुत एकताल असं सादरीकरण करावं अशा भूमिकेने मी आलो होतो, पण थोडा माझा स्वभाव सर्व गोष्टीनं माझं मन प्रसन्न असेल तरच मी गांडीव धनुष्य काढतो. सतत काही त्या धनुष्याला हात लावत नाही, त्यांनी त्याची किंमतही राहत नाही. असो, खाजगीत बोलेन त्याविषयी. मला प्रथमतः पहिला या उत्सवात सहभागी झाल्याचा आनंद झालाच, पण भक्तराज बुवा हे माझे अतिशय जवळचे मित्र होते. माझ्या मैफिली त्यांनी वाजवल्या होत्या. माझ्याबरोबर त्यांचं एक रेकॉर्डिंग पण आहे. आणि ऋतुराजला सोलो वाजवण्याची संधी मला देता आली. मी पण एका मराठवाड्यातल्या छोट्या गावातून पुण्यात गेलो. मी थोडा जास्त भाग्यवान, ज्यांच्या मोठीच जग होतं संगीताचं, ऋषितुल्य व्यक्तिमत्व संगीतातलं, भारतरत्न पंडितजी, त्यांचं शिष्यत्व मिळणं हे मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की मला भीमसेनजीची तालीम मिळेल. पण जन्मलो तेव्हापासून भीमसेनजीच आवडत होते हे खरं आहे. गाणं असावं तर असं असावं, गायक व्हावं तर असा व्हावं वगैरे. तर या मुलांनी जे स्वागत गीत गायलं, कोण होते त्याचे सर? तुम्हीच होतात. तुम्हाला 101% मार्क लिहून देतो. असू द्या. ठराविक साचेचे स्वागत गीत आम्हाला ऐकायला मिळतात, ते वेगळं मिळालं. मुलं सुरेल होते. मुलांना तुम्ही चांगलं घडवलं आहे. या मुलातला एखादा तरी भीमसेन होईल हे लक्षात घ्या. त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांना मार्ग दाखवा, त्यांना दिशा द्या. मी जेव्हा पुण्याला जाऊ लागलो तेव्हा माझे अनेकांनी पाय ओढले, हात ओढले, मला डोक्यापासून खाली दाबायचा प्रयत्न केला. पण भगवंताची कृपा होती, त्यांनी मला नेलं बरोबर, आणि जिथे ठेवायचं तिथं बरोबर ठेवलेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा तो आवडला. आणि या दोन कलाकारांनी पखवाज सोलो आणि आमचे रुद्रवीणा वादक सुरेल वाजवलं. त्यांना वेळ कमी मिळाला. दोघंही गुणी आहेत. मनोजचा माझा आजच परिचय झाला. म्हणजे तो आपला आहे, मराठवाड्यातला, हे मला आजच कळलं. आणि हाताला त्याच्यात छान गोडी आहे. माझ्याकडून तुला संधी मिळणार म्हणजे मिळणार, काय त्याचा विषयच नाही. मला गुणी माणूस दिसला आणि मी त्याला संधी दिली नाही असं कधी झालेलं नाही. अर्थात मी काही कोणी बादशाह नाही संधी द्यायला. मी पण आता 62कडे निघालेलो आहे, त्यामुळे मलाही मर्यादा आहेत. पण तुझी पुण्याई असेल आणि मला भगवंतानी ताकद दिली तर मी नक्की सगळ्या गोष्टी करेन. दुसरं सर्वात महत्त्वाचं गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही की आम्हा मराठवाड्यातल्या कलाकारांची प्रत्येकाची परिस्थिती अत्यंत सामान्य. तो अत्यंत शून्यातून गेला. त्याला जायला यायला पैसे नसायचे, खायला अन्न नसायचं, अंगावर कपडे नसायचे, 2 ड्रेससुद्धा नसायचे, एका ड्रेसवरच भागवावं लागायचं. बरोबर आहे. तेच वाळवायचं पटकन असं करून तेच घालायचं. इतक्या कठीण परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी साधना केलेली आहे. आणि अतिशय ही मूल्यवान गोष्ट आहे. पण त्याचं मूल्य कोणी करत नाही. आपल्या मराठवाड्यात त्याचं मूल्य होत नाही. हा दुर्दैवाचा भाग आहे. 150 एकरवाले परभणी जिल्ह्यात शेतकरी आहे. मी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये जाहीर बोलतो, अरे एक कलाकार दत्तक घ्या ना. तुम्ही गावं घेता, अमके घेता, एक कलाकार दत्तक घ्या ज्याला गरज आहे आणि
ज्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, अशा कलाकाराला दत्तक घ्या. त्या कलाकाराचा सगळा खर्च करा, त्याचं शिक्षण पूर्ण करा, त्याला पायावर उभं करा. तो पुढे तुमचं कृतज्ञता ठेवेल, कलेची सेवा करेल. नाही तुमची कृतज्ञता ठेवली तर भारत मातेला तर तो विसरू शकत नाही. आणि विसरणाऱ्याला सांगून ठेवतो पुढचा मंत्र. त्या ऋतुराजने माझी व्याख्या सांगून ठेवला आहे. ते शनिवारवाड्यावर पण त्यांनी सांगितले होते पुणेकरांना. पुणेकर मला चांगलंच ओळखून आहेत, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा सांगायची काही गरज नाही. बघा, तुम्ही जर कृतज्ञता नाही ठेवली, ज्यांनी विद्या दिली त्याला विसरलात, ज्यांनी तुम्हाला उपकार केले त्याला विसरलात, तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. माझ्याकडून लिहून घ्या. तेव्हा मराठवाड्यातल्या ह्या सामान्य परिस्थितीतून आलेल्या मुलांना त्यातली लहानपणीच गुणवत्ता जाणून योग्य वयात योग्य वेळी योग्य गोष्ट झाली पाहिजे, तर कलाकार होता येतं. मला जसराजी आणि किशोर यामुनकरांनी ऐकल्यानंतर त्यांनी म्हणाले, बेटा लेट हो गया. म्हणजे त्यांना माझं गाणं किती आवडलं असेल. तर हा विचार आहे. तो लेट का देर का अंधेर तो द्या सोडून विषय. मी पोहोचायचं तिथे पोहोचणारच आहे. त्यांच्या म्हणण्यावर माझं काही अवलंबून नाही. माझे धागे जुळे वेगळ्या ठिकाणी जुळलेले आहेत. ते जुळवायचे प्रयत्न करत होते, माझे अगोदर जुळलेले आहेत त्या परमेश्वराशी. तेव्हा या उत्सवात आल्यामुळे मला आनंद झाला. तुम्ही सगळेजण ऐकायला बसलात. मला वाटलं होतं सगळं पाहून तसाच उरकावं. नाही नाही नाही, तुम्ही बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण तर निवांत गातो, काही अडचण नाही.